लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता आज देखील वाटप झालेला नाहीये। बऱ्याच ताईंना सकाळपासून अपेक्षा होती की आज हप्ता वाटप होईल, म्हणजे आज उद्या परवा या 3 दिवसांमध्ये हप्ता पूर्ण वाटप होईल आणि जून महिन्याचा हप्ता पुढे जून महिन्यामध्ये येईल। तर लाडक्या ताईंनो बघा, आज देखील हप्ता वाटप झालेला नाहीये। काल रात्री जीआर आला होता, बऱ्याच ताईंना असं वाटत होतं की आज हप्ता वाटप चालू होईल, पण लाडक्या ताईंनो आज पण हप्ता वाटप झालेला नाहीये। नेमके काय कारण असणार आहे, नेमकं काय प्रॉब्लेम आलेला आहे, तर बघा लाडक्या ताईंनो पुन्हा या ठिकाणी जीआर वर नाराजी व्यक्त होत आहे। बऱ्याच मंत्र्यांमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहेत की आमचा पैसा तुम्ही पळवत आहेत, लाडक्या बहिणीला हा पैसा वापरत आहेत। तर अशाच रूपाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे, ते तुम्हाला मी बातमी डायरेक्ट दाखवणार आहे। बघा, काल या ठिकाणी जीआर आला होता की लाडक्या बहिणीला हप्ता वाटपाचा वितरणाचा या ठिकाणी पैसा मंजूर झालाय। 23 मेला या ठिकाणी एक जीआर आला होता, आदिवासी विभागांचा या ठिकाणी 600-700 कोटीचा पैसा या ठिकाणी घेतला होता। तर तो पैसा परत या ठिकाणी आता बघा परत एकदा नवीन जीआर आला होता काल रात्री। तर त्याच्यानंतर आता परत एकदा नाराजी व्यक्त केली जात आहे की आमचे पैसे तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीला वापरत आहात। अशा स्वरूपाची नाराजी या नेमकी काय असणार आहे? अर्थसंकल्पामध्ये हा बजेट या ठिकाणी सादर केलं होतं, त्यावेळेस पैसे मंजूर झाले होते, तरी पण लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे का भेटत नाहीयेत? सकाळपासून आज हप्ता का भेटलेला नाहीये आणि आज जर हप्ता भेटला नाही तर मग उद्या परवा हप्ता भेटणार आहे का नाही? तर या गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। लाडक्या ताईंनो बघा, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की नाराजी व्यक्त होत आहे। तुम्हाला आता मी डायरेक्ट या ठिकाणी व्हिडिओ दाखवणार आहे आणि व्हिडिओ नंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। चला या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला या ठिकाणी एबीपी माझाची बातमी आहे तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारनं आदिवासी विकास विभागाचा 329 मे, तुम्ही या ठिकाणी डेट बघा, निधी वळवला आहे। 29 मे आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवण्यात आला होता, तर सामाजिक न्याय विभागाचाही 410 कोटींचा निधी वळवण्यात आला होता। आदिवासी विभागाचा तिसऱ्यांदा निधी वळवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जाते। नीती आयोगाच्या नियमानुसार आदिवासी आणि सामाजिक विभागाचा निधी असा वळवता येत नाही, मात्र इथे लाडकी बहीण योजनेसाठी या नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसतंय। लाडक्या बहिणींसाठी नीती आयोगाच्या नियमांना केराची टोपली दाखवल्याचं दिसतंय। गेल्या काही महिन्यात कोणकोणता निधी योजनेसाठी वळवला पाहूया। याआधी 2 वेळा आदिवासी विभागाचा 235 कोटी 70 लाखांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला होता, तर सामाजिक न्याय विभागाचाही 410 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आला। तर लाडक्या ताईंनो बघा, या ठिकाणी निधी जो वळवला जात आहे, तर निधी वळवल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच विभागामध्ये म्हणजे इतर मंत्र्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे की आमचा पैसा तुम्ही दुसऱ्या योजनेसाठी वापरतात, लाडक्या बहिणीसाठी वापरतात। त्याच्यामुळे या ठिकाणी सरकारच्या मंत्र्यांमध्ये या ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे आणि याच्यामुळेच बहुतेक 23 तारखेचा जो जीआर आला होता त्याच्यामधला जो निधी होता, त्याच्यानंतर बरेच दिवस 4 ते 5 दिवस या ठिकाणी काहीच या ठिकाणी शब्द काढले नव्हते। बऱ्याच हप्ता वाटप होईल असं वाटलं होतं, पण हप्ता वाटप झाला नव्हता। काल रात्री नवीन जीआर आला होता, त्या नवीन जीआरला देखील आज बघू शकतात 29 मे म्हणजे आज परत एकदा या ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात आहे। आणि याच्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही आदिवासी विभागाचा या ठिकाणी मोठा म्हणजे निधी वापरत नाहीयेत, तर ज्या लाडक्या ताई त्या ठिकाणी त्या विभागातले असतील त्यांचा पैसा आम्ही त्यांनाच वापरत आहे, अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलं होतं। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील आज या ठिकाणी एक मोठं वक्तव्य केलंय, कारण जी नाराजी व्यक्त होत आहे त्या नाराजीला यांनी या ठिकाणी तडा दिलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पण या ठिकाणी मोठं वक्तव्य केलं, ते पण तुम्हाला मी दाखवणारच आहे। पण लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये, कारण आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या बहिणीला भेटणार म्हणजे भेटणार। आता फक्त 1 ते 2 दिवस या ठिकाणी मागे पुढे होऊ शकतो, उद्या आणि परवा या 2च दिवस आता राहिलेले आहेत। या 2 दिवसामध्ये जर वितरण झालं नाही तर जून महिन्यामध्ये या ठिकाणी 2 हप्ते एकत्र भेटतील की काय, अशा स्वरूपाचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। लाडक्या ताईंनो बघा, पूर्ण अगोदर आपण बातमी बघूया आणि नंतर तुम्हाला मी सांगणार आहे। मात्र आदिवासी विभागाचा निधी 3 वेळा वळवूनही एरवी आदिवासींच्या प्रश्नावर आक्रमक होणारे नेते गेले। समाजाला माझी विनंती आहे किंवा मी आव्हाने करतो की आमचे आदिवासी विकास मंत्री किंवा आम्ही सगळे जे काही आहोत आमदार आदिवासी, आम्ही सगळेजण एवढेच बारकाईने लक्ष ठेवून असतो आहे। समज गैरसमज होत असतात, पसरवले जातात, पण
आम्ही खात्रीनं सांगतो का आम्ही आपल्या 9.35% बजेटला एवढंच टिकप राहू का एकही रुपया कुठं कमी होऊ देणार नाही. दरम्यान आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही आपण पाहूया. आदिवासी विकास मंत्री यांच्या काय प्रतिक्रिया त्या खूप महत्वाचे, त्याचा व्यवस्थित ऐका तुम्ही सगळ्यांनी. आदिवासी विकास विभागाच्या योजना पूर्ण होण्यात कुठलीही अडचण नसल्याचं अशोक उईके यांनी म्हटलेलं आहे. जो निधी वर्ग करण्यात आला, वळवण्यात आला, याबद्दल आदिवासी मंत्र्यांची ही प्रतिक्रिया आहे. आमचा निधी कमी केल्याचा अपप्रचार थांबवला पाहिजे असं उईके म्हणतात. तर बघा लाडके ताईंनो, त्यांनी स्वतः मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले. बाकीचे जे विरोधक आहेत, विरोधी मंत्री असतील किंवा त्यातले काही मंत्री असतील, ते म्हणत होते की सर आमचा निधी वापरलाय, पण स्वतः या ठिकाणी आदिवासी विभागाचे मंत्री यांनी स्वतः सांगितलंय की आमच्याकडे जो निधी आहे तो आम्हाला पुरेसा आहे आणि तो आम्ही वापरत आहोत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचं याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. 29 मेची बघा तारीख आहे. आजचीच बातमी, थोड्याच वेळापूर्वी ही बातमी या ठिकाणी आलेली आहे, ती तुम्हाला बातमी मी दाखवत आहे. याचबरोबर मुख्यमंत्री साहेब आता काय म्हणतात तुम्ही आता स्वतः या ठिकाणी बघायचं आहे. मुख्यमंत्री साहेबांची डायरेक्ट मी न्यूज तुम्हाला दाखवत आहे आता. त्यामुळे आदिवासी विभागाच्या कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही आणि केंद्र सरकार 100% आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे. तर लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. हे महत्त्वाचं आहे का, व्यवस्थित ऐका लाडक्या ताईंनो. ज्यादा निधीची तरतूद केल्याचंही फडणवीस म्हणाले. अर्थसंकल्पात आधीच तरतूद केलेली आहे. ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल. त्याप्रमाणे तो दाखवला. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही. ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं. त्यामुळे यात कुठली बलवाबलवी नाही, यात कुठली फसवाफसवी नाही, हे स्पष्ट मी करू इच्छितो. तर लाडक्या ताईंनो, तुम्ही स्पष्ट शब्दात ऐकलेलं आहे की बाबा ज्या नाराजी व्यक्त केली आहे त्या मंत्र्यासाठी डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी एकच गोष्ट सांगितलेली, जो निधी आम्ही आदिवासी विभागातल्या महिलांसाठी आहे त्या त्यांच्या महिलांसाठी त्यांचा जो निधी वापरत आहोत, बाकीचा जो निधी आहे तो साधारण विभागातून आम्ही घेत आहोत. त्याच्यामुळे या ठिकाणी आदिवासी विभागाला थोडा पण या ठिकाणी धक्का लागणार नाहीये. त्यांचा निधी आम्ही पळवत नाहीये. जो लाडक्या बहिणीचा निधी आहे तोच लाडक्या बहिणीला भेटणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. लाडक्या ताईंनो, 100% तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला तुमचे पैसे भेटणार म्हणजे भेटणार. आता ज्या गोष्टी ह्या चालत आहेत, नाराजी व्यक्त केली जाते, त्याच्यामुळे मागे पुढे या ठिकाणी होऊ शकतो. कारण की आता बघा, पहिल्यांदा या 10 महिन्यामध्ये पहिल्यांदा असं होतंय की बाकीचे विरोधी नेते असतील, त्याचबरोबर सरकारचे पण काही मंत्री या ठिकाणी नाराज होत आहेत. त्याच्यामुळे थोडंफार या ठिकाणी हा प्रॉब्लेम झालेला आहे. मे महिन्याचा हप्ता जरा लांबणीवर का पडतोय, कारण नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. हे एकमेव कारण आता सुरुवातीला समोर येते. पण लाडक्या ताईंनो, काळजी करायची गरज नाही. GR तुमच्यासाठी आलेला आहे. कालच GR आलेला आहे. येणारे 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला 100% पैसे येणार म्हणजे येणार, अशा स्वरूपाची अपेक्षा आपण या ठिकाणी बाळगत आहोत. आणि ईश्वरचरणी पण हीच प्रार्थना करत आहे, लवकरात लवकर लाडक्या ताईंचे पैसे लाडक्या ताईंना भेटून जाऊन दे. तर उद्या परवा पैसे भेटतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत आहेत. आणि बघा GR, कारण की GR तुम्हाला आलेला आहे. तर काही जरी नवीन माहिती आली, हप्ता वाटपाचं काही अपडेट आलं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या ताईंनो याच युट्यूब चॅनल. त्याच्यामुळे जर चॅनलला कोणी नवीन आलं तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचं चॅनल आहे. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.